श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. ओम नमो नमो. आदिपुरुषा सकलधार सर्वेशा कृपावलोकने पाशा सोडविशी सत्यज्ञानानंत रूप तव भगवंत तव कृपा भाग्यवंत होती दीनजन सत्संग मूळ भाग्याचे सत्संगे मार्ग उन्नतीचे सत्संगी तेची दैवाचे पावती श्रीपाद चरण वक्ता सांगे श्रोत्याशी शंकर भट पुस्ती धर्मगुप्ताशी करावी शिवराधना कैसी बोधानुग्रह कराजी सांगती धर्मगुप्त प्रेमाने शिव पंचाक्षरी मंत्र जपाने रुद्राभिषेक महान्यास विधाने शिवार्चन होतसे पंचाक्षरे पंचमहाभूतांची प्रतीके जीवा ममता मोहाची होता बंधने तो पशुची पाशविमोचक पशुपतीनाथ शिव पंचाक्षरी मंत्राचे नक्षत्रापरिवर्णन शास्त्राचे मोक्षदायी मंत्र प्रथम वर्गाचे भोगभाग्यादी द्वितीय वर्गी चंदन भूत तत्वाचे नारळ जल तत्वाचे दीपाराधना अग्नि तत्वाचे सांगितले उपचार सुगंधित धूप वायू तत्वाचे घंटानाद आकाश तत्वाचे ऐसे पंचोपचाराचे व्हावे शिवार्चन पंचाक्षरे पंचतत्वांची कधी प्रकाश चांदी परी ध्यानी प्रगटे अंतरी शिवकृपे साधकाच्या प्रवाळापरी उज्ज्वल कांती अथवा दिसे अरुण कांती दाटे संध्या समयासी ती तेजोमय रक्तांब कधी पिवळ्या हळदी परी अथवा सुवर्ण सागरी वा विद्युत दाटे नभांतरित महरी तत्काल वर्ण निळा कधी दाटे सागर नभ सीमा आटे जड चैतन्याचे फिटे बेरडे सहजेची कधी कांती धवल शुभ्र आणि निर्मळ आत्ममग्न निश्चळ पवित्र आद्य रूप ऐसा योगानुभवत पंचतत्वाचा भ्रूमध्य प्रगट या ज्योतीचा यथार्थ हा संध्योपासनेचा म्हणती ऋषीश्वर यंत्रमंत्र उपासना पंचतत्व साधना योग साधने आत्मसमर्पण अजानीचे मुख्य नाशतेने देहबुद्धीचा देवालय देह जीवाचा विराजमान आत्मा त्याचा शिवकृपाघन जीवाच्या शिवदातात्म्यात घडता पावे तो मोक्षास जपण्यास अभिषेकास जाणीजे सहयोगी विष्णू सहस्र नामप्रिय गणेश तो मोदक प्रिय सूर्य नमस्कार प्रिय अर्धप्रिय चंद्राशी अग्निशी हवन प्रिय तेवी शिवाभिषेक प्रिय आशुतोष होऊन सदय भक्ताभिष्ट सरितसे ब्रह्मकल्प समायासी सकल सृष्टी बीजाशी गायत्री द्वारा प्राणशक्तीशी अवाहिले मंत्र जलात ऐशा पूर्ण कुंभजलाने करती देव महर्षी शिवार्चने कैलास थान त्या योगुने चाहले अमृतस्थान ते प्रतीक अमरनाथ दैवी शिवलिंग साक्षात श्रावण पौर्णिमेस तेथ दर्शनाती भाग्याचे त्या पूर्ण कुंभातून प्रगटती मुनी दोन वशिष्ठ अगस्ती जान नामे तयांची पूर्ण कुंभीच्या अमृतजलाने करता एकादश रुद्राभिषेकाने पूर्ण कामना शिवकृपेने वैष्णव एकादशी परी अवेद अत्यंत हरिहराचा दोघे परस्परांचा करिता आदर नित्यांचा जाणीजे भक्तांनी रुद्राभिषेक करिता नमकाने अकाल मृत्यूदोष हरणे करता क्षात्रग्रस्ताने फल मिळे सम्यक पुनरुज्जीवनार्थ मोल शक्ती स्त्रवत असे जी चंद्रज्योती सहस्रधारा समोर ती चमके भ्रूमध्यावरी याची शिरी चंद्रकला ऐसे म्हणती योगी तैसे अनुभवी ती आपैसे शिव वामन कृपे सर्व काळ तैसे सोमनाथ गुर्जर देशीचे स्फटिकलिंग शिवाचे न येता रुद्रातत्व अंतरीचे वर्ज रुद्राभिषेक शिव होऊन भजावे शिवाशी तदर्थ करावे महिन्यासाशी तेने जाऊन दे बुद्धीसी शिवतत्व प्रतिष्ठे सर्वांगी शिवशंकर पंचमुख त्यासी नामे महर्षी बोधाय मतासी ईशान्यागोर तत्वपुरुष ऐसी वामदेव सद्योजात ही तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नी समान अघोर मूर्ती मेघवर्ण सद्योजात चंद्र समान दिसतसे भक्तांसी वामदेव मूर्ती गौरवर्ण तेजोमय ईशान आकाशवर्ण ऐसे शिव पंचमुख जान सहस्रादी रुद्रगुण 30,000 एका गणात 33 कोटी एकादश सहस्रगणात प्राणमन पंचमहाभूतात व्यापून हे असती ऐशी श्रुती प्रतिपादन गणपती गजानन दर्शविण्यात आध्यात्म्य जान येती गणेश चतुर्थी श्रीपाद तेने स्मरता भावे श्रीपादाशी तृप्ती 33 कोटी रुद्राशी निरसने त्रिविध तपाशी घडे तत्कृपेने रुद्राक्ष शिव साक्षात भावे घालावा गळ्यात जो लाभप्रद अत्यंत 4 प्रजाती तयांच्या ब्रह्मजात क्षत्रियजात वैश्यजात क्षुद्रजात श्वेतारंभ ब्रह्मजात असे दुर्लभ तो जाण लाल मदाच्या रंगाने रुद्राक्ष क्षत्रिय जातीचे पिवळ सरळ लाल रंगाचे जान जाती वैश्य
असती जे काळ्या रंगाचे, रुद्राक्ष जे क्षुद्र जातीचे, मिळती बहुमुखीचे, एकमुखी अति दुर्मिळ, एकमुखी गोल असत बुडे दुधात पाण्यात, तो शिवरूप साक्षात सर्वसिद्धिदायक. रुद्राक्ष जे कोवळे हलके निषिद्ध जाण तितुके तपासोनी ते परीक्षके, वापरावे विधीने, वापरावे ऐसे त्यांनी परी तेही तपासुनी. द्रविड रुद्राक्ष अग्रहस्थानी वापरू नये कदा काळी, ताम्रपात्रे रुद्राक्ष दाबता फिरे जरी तो दक्षिण वार्ता. द्रविड जाणा तो तत्वता वापरावा संन्याशांनी, वामावर्त फिरे प्रदक्षिणे परी, ग्रस्ताशी कल्याणकारी समस्त पापनाशकारी, मनोकामना पुरवनिया. एकमुखी परम शिव स्वरूप, द्विमुखी अर्धनारी नटेश्वर, त्रिमुखी जाना अग्निरूपा ब्रह्मा स्वरूप, चतुर्मुखी पंचमुखी कालाग्नि स्वरूप, षष्मुखी कार्तिकेय रूप, सप्तमुखी मन्मथ स्वरूप, रुद्रभैरव अष्टमुखी, नवमुखी कपिल मुनी स्वरूप, जो अत्यंत दुर्लभ ब्रह्मज्ञान स्थितीकरण लाभ मिळे त्यास निध्ये. विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, सातवी अंगशक्ती, पश्यंती शक्ती, ऐशा या नवशक्ती, सान्निध्य या लाभती, करता शिवार्चन. दशमुखी विष्णू स्वरूप, एकादशमुखी शिवस्वरूप, द्वादशमुखी द्वादशादित्य रूप, संबंध विविध देवतांशी, करता भरता वर्ता जाण असे जेवी गजानन, तेचे अंतरी जाण तादाम्य श्रीपाद प्रभूंचे. शिवभावने त्या पूजिता दिसे विष्णू तत्वता, विष्णू भावे जरी अर्चिता दिसती ते शिवरूप. तर्कवितर्क मल काढून जाता अनन्य भावे शरण, तरी घडे यथार्थ दर्शन तत्कृपे साधका. ऐसे करीत चिंतन धर्मगुप्तास शंकर भट, आपण येती कुरगड्डीस जाण जाती प्रभू दर्शना. वाटे परमभाग्य सोहळा पाहिले सगुण ब्रह्मडोळा, जयाशा नेत्री कळवळा दाटे विश्वकल्याणाचा. म्हणती ते थट्टेने काय चालेले चर्चा चिंतने, श्रीपाद शिवस्वरूप म्हणे मीच श्रीपादका. नसता श्रीपाद मी म्हणून आलो काय या काननी, धर्मगुप्त सांगवी वर्णी कोण मी कोठला. धर्मगुप्त सांगती विनयाने पिठापुरी व्यंकटपया, श्रेष्ठीने सांगितले तर्क वितर्क न करणे प्रभू समक्ष कदा. जा संपूर्ण शरीर तयासी आलो अनन्य भावे पायासी, धरीन मौन प्रश्नासी वेदांपरी सम्यक. वेदई जेथ मौना वले तेथ धर्मगुप्ताचे काय चाले, ती चरण हे मस्तक भले स्वीकाराय प्रभू सदया. पाहुनिया भाव अनन्य गती पारखुनिया विमलमती, श्रीपाद श्रीवल्लभ संतोषती दोघांवरी ते दवा. स्पर्शपूर्वक प्रभू चरण वंदन जे अत्यंत दुर्मिळ जाण, परम भाग्य संपूर्ण आनंदले अंतर्बाह्य. घडे तया सहज ध्यान हरपे सकल कालभान, सुख शांती आनंद घन होऊन ते ठेले. होता संध्या समय जाण सहज ध्यान विसर्जन, श्री आज्ञे पैल तिरी जाण आले ते दोघे. करून या संध्या वंदन करीत श्रीपाद लीला चिंतन, वाळून तपवता जाण होते ते निद्रावश. प्रातःकाळे नामस्मरणे श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भजने येती जागृती ततेने घेती भजनानंद. अध्याय हा परम पवित्र पूर्वे मनीचे अर्थ, पाहता दिगंबर सर्वात नासे भय अंतरीचे. इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समर्थ ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 72, अध्याय 38 संपूर्ण.